या 2 ते 3 दिवसात साखरेनं हाईट केलेली आहे. आज साखर 73 ते 75 रुपये दरात सांगलीमध्ये विकली जाते. ग्रामीण भागात सुट्ट तेल विकलं जातं, ते पूर्णपणे बंदी घातलेली आहे याच्यावर. यंदा भारत सरकारनं 10 लाख मेट्रिक टन साखर आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बाजारात जे 6 महिन्यापूर्वी 40 ते 42 रुपयांवर तांदूळ मिळायचं, जे सर्वसामान्य लोकांचं तांदूळ होतं, ते सध्या 70 रुपयांच्या आसपास मिळते. साखर, तेल, तांदूळ ही सर्वसामान्य लोकांचं नित्याची गरजाची वस्तू आहेत आणि जर ह्याच वस्तू वाढल्या तर खरं सर्वसामान्यांच्या खिशावर अजून ताण पडणार आहे. सध्या मी आहे सांगली जिल्ह्यातील तासगाव मधील श्री गणेश बाजार या सुपर मार्केटमध्ये, जिथे आपण आज महागाईचा अंदाज घेणार आहोत. आज जर तुम्ही बाजारात किराणा घ्यायला गेला तर एक वेळ खिशातील पैसा संपेल पण किराणाची पिशवी भरणार नाही, अशी आजची स्थिती आहे. तेल, तांदूळ, साखर या 3 गोष्टींनी, जीवनावश्यक गोष्टींनी आज मार्केटमध्ये हाहाकार माजवलेला आहे. तोच या बाजारमधून आपण अंदाज घेणार आहोत की हे मार्केट कितीपर्यंत वाढलं आहे ते. एकंदरीतच साखरेचा विचार केला तर मागील महिन्यात 4000 ते 4200 रुपये क्विंटल असणारी साखर आज घडीला 7300 ते 7500 रुपये क्विंटल विकली जाते. मागील महिन्यात 40 ते 42 रुपयावर किरकोळ असणारी साखर 42 वरून 45, 47, 50 रुपयांवर विकली गेली. वाढत वाढत या 2 ते 3 दिवसात साखरेनं हाईट केलेली आहे. आज साखर 73 ते 75 रुपये दरात सांगलीमध्ये विकली जाते. याला दुसरं कारण सांगितलं जात आहे की यंदा असणारं साखर उत्पादनातील घट. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील साखरेचं उत्पादन यंदा कमी असल्यामुळं हा साखरेचा दर वाढला जातोय, असं पहिलं कारण सांगितलं जातं. याचं दुसरं कारण असं देखील सांगितलं जात आहे की ऊस हा इथेनॉलसाठी वळवण्यात आल्यामुळे त्याची साखरेमध्ये घट निर्माण झाली. दशकभरातील विचार केला तर यंदा भारत सरकारनं 10 लाख मेट्रिक टन साखर आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानंतर खाद्यतेलाचा विचार केला तर गृहिणींच्या फोडणीला यंदा झळाळी बसलेली पाहायला मिळत आहे आपल्याला. का तर कालच तुकाराम मुंडे यांनी सांगितलं की जे ग्रामीण भागात सुट्ट तेल विकलं जातं ते पूर्णपणे बंदी घातलेलं आहे याच्यावर. कारण काय तर सुट्ट तेल जर कुठं खराब निघालं किंवा त्याचा काही दुष्परिणाम झाला तर त्याच्यावर कुठेही लेबल नसतं किंवा कुठून तयार झालं याची डेट नसते किंवा लेबल पॅकिंग काहीच नसतं. त्यामुळं आता सुट्ट तेल ग्रामीण भागातून हद्दपार होणार आहे. याचाच तेल वाढण्याचा दुसरा भाग असा आहे की येत्या काही दिवसात सूत्रांकडून असं कळतंय की येत्या काही दिवसात जे आता 750, 800, 850 असं प्रत्येक वेगवेगळ्या कॅटेगरीत तेल विकलं जातं, ते सरकारनं आता फक्त 1 लिटर आणि 1 किलो या दोनच प्रतीमध्ये तेल विकलं जाणार आहे असं सांगितलं जात आहे. त्यामुळं 750 ग्रॅम तेल होतं ते जर 1 लिटर आणलं तर 200 ते 250 मिली तेल वाढणार आहे. त्यामुळं जे 170 रुपयाला तेल आहे ते आपसुकच 10 ते 20 रुपयांनी वाढणार आहे. जे 1 लिटर असेल त्यात सुद्धा 10, 20 किंवा 100 मिली वाढणार आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात सुद्धा जर तेल आता जसं सूत्रांकडून माहिती कळते तसं 750 ऐवजी 1 लिटर किंवा 1 किलो केलं तर अजून देखील तेल वाढण्याचे चान्सेस आहेत. तांदळाचा विचार केला तर बाजारात जे 6 महिन्यापूर्वी 40 ते 42 रुपयांवर तांदूळ मिळायचं, जे सर्वसामान्य लोकांचं तांदूळ होतं, ते सध्या 70 रुपयांच्या आसपास मिळतंय. म्हणजे 40 ते 70 अशामधला 30 रुपयांचा जो फरक आहे तो 1 किलो तांदळाच्या पाठीमागे आहे. आपण फक्त साखर, तेल यांचाच विचार करत राहिलो, पण साखर, तेलच्या पाठोपाठ त्यांच्या मागून तांदळानं देखील बाजी मारलेली आहे. साखर, तेल, तांदूळ ही सर्वसामान्य लोकांचं नित्याची गरजाची वस्तू आहेत आणि जर ह्याच वस्तू वाढल्या तर खरं सर्वसामान्यांच्या खिशावर अजून ताण पडणार आहे. त्या वस्तू आता वाढलेल्या आहेत, पण अजून देखील येणाऱ्या काळात जर अजून वाढल्या तर मात्र महागाईचा सामना सर्वसामान्य लोकांना करावा लागणार आहे आणि याचा प्रत्यय आता थोड्या थोड्या दिवसात मार्केटमध्ये पाहायला मिळतो आहे.